नमस्कार मित्रांनो, नो एव्हरीथिंग चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे। तर तुम्हाला एक विनंती आहे, माझं चॅनल सबस्क्राइब करा, तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर आजचा विषय असा आहे की आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्या माता भगिनींना मासिक पाळीच्या समस्या आहेत। काहींची मासिक पाळी 2-2 महिने येत नाही, काहींची एका महिन्यात 2 वेळेस येते। तर जी मासिक पाळी आहे ती 26 ते 32 दिवसामध्ये ती नंतर म्हणजे 26 ते 32 दिवसानंतर आपल्याला ती मासिक पाळी आलीच पाहिजे, तर त्याला आपण रेग्युलर पाळी असं म्हणू शकतो। परंतु आजकालची ही समस्या सोडवण्यासाठी म्हणजेच मासिक पाळी नियमित करण्यासाठी उपाय घेऊन आलेलो आहे आणि हे उपाय घरगुती स्वरूपाचे आहेत। तर पाहूया। तर हे आहे काळे तीळ। हे काळे तीळ जे आहे ते काळे तीळ दररोज एक मूठभर अनाशेपोटी म्हणजे उपाशीपोटी आपण याचं सेवन करायचं आहे सलग 15 दिवस। 15 दिवस याचं सेवन केल्यामुळे आपली जी मासिक पाळीची जी समस्या असेल ती संपुष्टात येण्यास नक्कीच मदत होणार आहे। आपण त्यानंतर हे जे काळे तीळ आहेत हे आपण वाटून घेतले, ग्राइंड करून घेतले आणि 4 ग्लास पाणी घ्यायचे, त्याच्यामध्ये हे काळे तीळ टाकायचे आणि ते पाणी उकळवून घ्यायचे। एक ग्लास राहिल्यानंतर कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आहे। हा जो गूळ आहे तो गूळ त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि ते जो काढा तयार होईल त्या काढ्याचं सेवन आपण करायचं आहे। त्यानंतरचा आपण उपाय पाहणार आहोत, तर हा आहे ज्येष्ठमध। याची जर पावडर करून घेतली आपण तर ही पावडर तुम्हाला याप्रमाणे दिसेल। ही पावडर जी आहे याचं सेवन करायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये सुंठ 1 चमचा घ्यायची, साखर घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्येच तिळाचं तेल घ्यायचं आहे, तिळाचं तेल, दही हे जे मिश्रण आहे एकत्रित घ्यायचं आहे आणि हे घुसळून घ्यायचं आहे। एकत्रित घुसळून घेतल्यानंतर याचं सेवन आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी सलग 15 दिवस करायचं आहे। त्याच्यामुळे तुमची जी मासिक पाळीची समस्या असेल ती संपुष्टात येण्यास किंवा त्याची जी अडचण असेल, वेदना असतील, मासिक पाळीशी संबंधित कोणतीही समस्या असेल ती संपुष्टात येण्यास हा उपाय अत्यंत रामबाण आणि अतिशय परिणामकारक हा उपाय आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण पिकलेली केळी घ्यायची आणि गाईचं तूप घ्यायचं आहे। संध्याकाळी झोपण्यापूर्वी तूप आणि 1 केळी, 2 चमचे तूप घ्यायचं आणि त्याच्यासोबत 1 केळी घ्यायची। ही पिकलेली पाहिजे, चांगली जास्त पिकलेली पाहिजे, कच्ची केळी नको आहे। तर पिकलेली केळी आणि ती तुपाचं सेवन दररोज आपण 7 दिवस घ्यायचं आहे। 7 दिवस घेतल्यानंतर आपली जी मासिक पाळीची समस्या असेल ती संपुष्टात येण्यास किंवा कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, तसेच माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन विषयासह लवकरच येत आहे। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, नमस्कार।